या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली आणि आरोपी विरुद्ध पुरावा मिळून येत नाही, त्यामुळे सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर यास बलात्काराच्या आरोपातून मुक्त करावे, असा संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी दाखल केलेल्या समरी अहवाल मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी फेटाळला। पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पुढील तपास करावा, फिर्यादीने दिलेले सर्व साक्षी पुरावे नोंदवावेत आणि अहवाल 60 दिवसात दाखल करावा, असा आदेश दिला। यात हकीकत अशी, पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती। त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी करता आरोपीच्या नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेली होती। त्यावेळी आरोपीने पीडितेची खासगी माहिती आणि कोठून आला आहात अशी माहिती विचारली। यावेळी पीडितेने त्यास मी ऑर्केस्ट्रा कलाकार असून काम शोधत असल्याचे सांगितले। यावेळेस आरोपीने पीडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांची ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली। पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला। त्यानंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवर बोलणे सुरू केले। पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली। त्यावेळी तिने सोने खरेदी केले। पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले आणि तेथून निघून गेली। त्यानंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून बार्शी रोड येथे येण्यास सांगितले। यावेळी पीडिता ही रिक्षाने बार्शी रोडवरील लॉजवर गेली। त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला आणि खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला सांगितल्यास तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर याच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास 31 मे 2024 रोजी अटक केली होती। पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध पुरावा मिळून येत नाही, फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली आहे, घटना घडली तेव्हा घटनास्थळावरती नव्हती, आरोपी ही घटनास्थळावर नव्हता, असा अहवाल न्यायालयात दाखल केला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी फिर्यादीने फिर्यादीत कथन केलेली घटना खरी असल्याचे दर्शवणारे 5 साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र आणि पोलिसांनी सुरुवातीपासूनच आरोपीला मदत करण्यासाठी फिर्यादीला महिला सुधारगृहात डांबून ठेवल्याचे, तसेच पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला मदत होईल असा तपास केल्याचे आणि पोलिसांनी फिर्यादीतर्फे आलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे टाळून फिर्यादीलाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला फायनल अंतिम अहवाल फेटाळला व 60 दिवसात फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।